रंगवन बोलवन पळतय वळतय माग फिरून बोलवन मन झुरतया दुरून वळतय माग फिरून. जय शिवराय मित्रांनो, आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तुम्हाला जर असा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण ट्युटोरियल सांगितलं आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. तर चला, तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्या कॅपकट ओपन करायचे. कॅपकट ओपन केल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. नंतर फोटोवरती जायचे आणि आपल्या ज्या फोटोवर व्हिडिओ बनायचा तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. असं मी जसा घेतो तसा फोटो ॲड करायचा झाल्यानंतर रेशिओ जो आहे तो आपल्या 9.16चा करून घ्यायचा आहे आणि फोटो असा व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. नंतर इथं मित्रांनो आता आपल्याला बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी ओव्हरलेवर जायचं आहे, ॲड ओव्हरलेवर जायचं आहे आणि हा बीटमार्कचा व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तो ॲड केल्यानंतर फोटोची लेंथ जी आहे आपल्या त्या व्हिडिओ एवढी करून ठेवायची, याची इतकी. नंतर बीटमार्कच्या व्हिडिओवर क्लिक करून तिथं ऑडिओ जो आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे. त्यासाठी आपली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवर क्लिक करायचं आहे. ऑडिओ साईडला निघाल्यानंतर इथं मित्रांनो आता बीट द्यायची आहेत आपल्याला. बीट देण्यासाठी इथं मित्रांनो बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचे फोटोवरती. असं बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करून टाकायचं आहे. असं. नंतर मित्रांनो बीट 3 जिथं होईल तिथं, नंतर बीट 4 जिथं होईल तिथं, तर मित्रांनो अशापैकी आपले सर्व बीट ॲड करून घ्यायचे. एकूण 7-8 बीट आहेत, त्या सर्व ॲड करून घ्यायच्या आहेत. बीट ॲड करायचे झाल्यानंतर आपले बीटमार्कच्या व्हिडिओ करून हा व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे. चला तर मित्रांनो, मी फोटो बीट वगैरे व्यवस्थित ॲड करून घेतो व तुम्हाला नंतर सविस्तर सांगतो. तर मित्रांनो मी फोटो बीट वगैरे ॲड करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला सविस्तर सांगतो. तर पहिले आपले ह्या पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला आता ब्लँच नावाचा जो इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तिथं आपल्याला ब्लँच नावाचा इफेक्ट भेटेल. त्यावर क्लिक करून त्याची लेंथ जी आहे ती एकदम 0 करून अशी एकदम 0 करायची आणि इथं अप्लाय टू ऑल करून राईटवरती क्लिक करायचं आहे. तर अशा सर्व ट्रान्झॅक्शनला आपला तो इफेक्ट लागून जातो. तर तेवढं केल्यानंतर मित्रांनो परत आपली पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनवरती जायचे. तिथे गेल्यानंतर मित्रांनो आपले इनमध्येच आपले जो इफेक्ट आहे तो लावून टाकायचा आहे. थोडंसं नेटवर्कमुळे लोड घेत आहे मित्रांनो. तर इनमध्येच इथं आपल्याला तर मित्रांनो सॉरी, आपल्या इथं पहिल्या फोटोला इफेक्ट नाही लावायचा, आपल्या दुसऱ्या फोटोवरती यायचे. असं मी जसं आलो तसं तिथं आपल्याला इनमध्येच क्रॉस ओपनचा इफेक्ट लावून देऊन त्याची लेंथ फुल करायची खाली. नंतर मित्रांनो आपले त्याच्यात तिसऱ्या फोटोवरती यायचं. तिथं स्प्लिटचं इनमध्येच तिथं स्प्लिटचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून त्याची लेंथ 1.4 वर ठेवायची. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे. तिथं आपल्याला आउटमध्ये जायचे. आउटमध्ये गेल्यानंतर तिथं बी मित्रांनो आपली स्प्लिटचाच ॲनिमेशन चूज करायचे. नेटवर्कमुळे थोडा प्रॉब्लेम होत आहे मित्रांनो. स्प्लिटचाच ॲनिमेशन आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. स्प्लिटचा आणि त्याची लेंथ आहे ती 1.2 वर ठेवायची व राईटवरती क्लिक करायचं आहे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे. परत आपले इनमध्ये जाऊन तिथं आपल्या राईट अँगल आउटवरती ॲनिमेशन लावायचं. परत त्याची लेंथ जी आहे ती 1.7 ठेवायची. परत आपले राईटवरती क्लिक करायचे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे. परत आपले आउटमध्येच जायचे. आउटमध्ये गेल्यानंतर तिथं बी आपली राईट अँगल आउटवरचा तो ॲनिमेशन लावून टाकत त्याची लेंथ बी 1.8 ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं. परत मित्रांनो आपले इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला कियारा मॅजिकचा ॲनिमेशन आहे त्यावर क्लिक करायचे. त्याची लेंथ जी आहे 0.8 सेकंद ठेवायचे आणि परत राईटवरती क्लिक करायचे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे. त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर इथं मित्रांनो आपल्याला
तर मित्रांनो इथे शेवटच्या फोटोवरती आल्यानंतर इथं आपल्याला आउटमध्येच कियारा मॅजिकचा इफेक्ट आहे, ॲनिमेशन आहे, त्यावर क्लिक करायचं. त्याची लेंथ 0.7 सेकंद ठेवायची व राईटवरती क्लिक करायचं. तर मित्रांनो आता ॲनिमेशन द्यायची झाली आहेत आपली. ॲनिमेशन द्यायची झाल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला आता इथं इफेक्टवरती जायचं आहे. इफेक्टवरती गेल्यानंतर पहिल्या फोटोला इफेक्ट द्यायचा मित्रांनो. त्यासाठी आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला नाईट क्लबमध्ये जायचं आहे. इथं नाईट क्लबमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथं आपल्या स्प्लिट फिकर नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे आणि त्याची जी लेंथ आहे ती आपल्या पहिल्या फोटो एवढी ठेवायची आहे. परत आपली आता इथं पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा, आता 5व्या फोटोवरती यायचं आहे मित्रांनो. 5व्या फोटोवरती आल्यानंतर इथं मित्रांनो त्याच्या असं खाली यायचं आहे. परत आपली व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथं स्प्लिटमध्ये यायचं आहे. स्प्लिटमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला आपल्याला 3 लेअर मिररचा इफेक्ट लावायचा आहे. त्यावरती क्लिक करून ॲडजस्टवरती जायचं आहे आणि फिल्टर एकदम 0 करून वर्टिकल आपल्या फोटोनुसार ठेवायचं व राईटवरती क्लिक करायचं आहे. तेवढं केल्यानंतर याची जी लेंथ आहे तो दोन फोटो एवढी ठेवायची, मी जशी ठेवली तशी. नंतर मित्रांनो आपल्या परत पहिल्या फोटोवरती यायचं आहे. परत आपले व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तिथं मित्रांनो डेकोरचं ऑप्शन आहे, त्यावर जायचं आहे. तिथं गेल्यानंतर मित्रांनो आपल्या गर्ल सिक्रेट नावाचा इफेक्ट आहे हे असा, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे आणि याची जी लेंथ आहे पूर्ण व्हिडिओ एवढी ठेवायची आहे. आता एवढं केल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ तयार होऊन जाईल. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.